ऐकणार आहोत मोबाईलच्या अतिवापराबद्दल तज्ञांचा सल्ला. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याचा अनलिमिटेड रिचार्ज अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येते आपल्या हास्यजत्रेची यंग ब्रिगेड. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमची यांची सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. चला चढवूया अज्ञानावर हल्ला आणि एकत्र पाहूया तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, आता आपल्या कार्यक्रमाची वेगळी ओळख मी काय करून देणार तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या या कार्यक्रमात आपण एक विषय रूपी कच्चा रस्ता घेतो, त्यात प्रेक्षकांच्या प्रश्नांचे दगड टाकतो, माझ्या कवितांची बारीक अशी खडी पसरतो आणि मग तज्ञांचा डांबर त्याच्यावर टाकतो आणि ज्ञानाचा रोलर फिरवला की झाला आपला मजबूत आणि शंका विरहित पक्का रस्ता तयार. एक मिनिट, मला कळलं नाही तुमच्या रस्त्यावर माझा डांबर का टाकलं तुम्ही? म्हणजे मला माहितच नाही माझं डांबर मिळतंय कुठे, मला कळलंच नाही. नाही तुमचा डांबरच नाही मिळत सर. आमच्या कार्यक्रमाची खासियत आहे काय म्हणजे ना, आमचा प्रयत्न असतो की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी क्रिएटिव्हिटीचा सोल पकडेन. अरे वा वा, पण आता तुम्ही क्रिएटिव्हिटीचा सोल नाही पकडलात, मग गळा पकडलात. हा, मी तुम्हाला एक सजेस्ट करू का? हा सर. तुम्ही असं काहीच बोलू नका जेणेकरून क्रिएटिव्हिटीच्या तलवारीला पहिलं रक्त तुमचं लागेल. काय बोललात सर. तुमच्या या अलंकारिक वाक्यामुळे ना माझ्यातली कवयित्री जागी झाली सर. आणि आता मला एक कविता सादर करावीच लागेल. तर मंडळी, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघता माझी कविता, कवितेचं नाव काय आहे? काय नाव आहे? काय आहे? मोबाईल. आज आपण ज्याच्यावर बोलणार आहोत त्याच्यावरच कविता केलेली आहे. तर विषयाला धरून कविता आहे. तर मोबाईल आली क्रांती झाली. बरं का? मोबाईल आली क्रांती झाली. वाजते त्याची रिंग मला येते झिंग. मसाल्यात असते हिंग, नाटकामध्ये असते विंग. कशाला हवाय मोबाईल? उठा तुम्ही जागे व्हा, मोडून टाका टॉवर, दाखवा तुम्ही पॉवर. मोबाईल मुळे होतोय जीव खुळा, सावर रे उंच जुळा. घेऊन मोबाईल पैसा झाला खोटा, माझा रिचार्ज मात्र झाला मोठा. जबरदस्त. आज खरंच माझा रिचार्ज मोठा झाला. म्हणजे मोरे दुष्म जा ना तिकडे. उई मा, ही बाई माझा डाटा संपवणार. अरे ओय, एक मिनिट काय बोलताय तुम्ही? काही नाही, कॉम्प्लिमेंट दिली. हो, काय चाललंय तुमचं? काही सर्व. अरे विषय काय आहे आज आपला? आणि मुळात काय कविता केली तुम्ही? क्रांती झालीला जुळावा म्हणून मोबाईल आली असं म्हणालात? मला कळलं सर. कळलं म्हणजे सगळ्यांना कळलंय. उंच झुळा काय वाटेल ते करताय. त्यापेक्षा आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण अजिबातच वेळ वाया न घालवता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचे कारण. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत या विषयाचं अगाध ज्ञान असणारे पृथ्वी चोळगारे. मी चोळणार नाही. चोर मारे. अरे चोर मरे. अच्छा, चोर मरे. ओय थांबा. ओय तुम्ही बोलण्या अगोदर मेंदू आणि जीभ यांची एकदा सल्ला मसलत होत जाऊ दे. थांबा. अत्यंत महत्वाचा विषय लक्षात घ्या. आज अनेक प्रेक्षक आपल्याला लाईव्ह सुद्धा पाहतायत. फार महत्वाचा विषय. आजच्या काळात अत्यंत एक चर्चा सुरू आहे. अत्यंत सर त्यांना प्रश्न पडलाय सर. आपले प्रेक्षक आहेत हे. हा, विचारा तुम्ही. अजून कार्यक्रम सुरू नाही झाला तर प्रश्न पडतात. वा ज्ञानी प्रेक्षक. सर विचार. हॅलो सर, आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडा प्रश्न पडलेला आहे. विचारा सर. आजचा जो आपला विषय आहे तो असा आहे, ध्वनीची माती वापर मानसीच्या आजीचा वायफर. काय? एक मिनिट, काय विषय आपला? ध्वनीची माती वापर मानसीच्या आजीचा वायफर. अरे एक मिनिट, कुठली ध्वनीची माती वापरतो? ध्वनी. हा कुठला ध्वनी आहे?
ऐका, वेगळा विषय आहे. भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचं कारण असं लिहिलंय. अविश्वास दाखवताय तुम्ही ह्याच्यावर. खाली बसा. बसा बसा. तर अत्यंत महत्वाचा विषय. हा विषय शक्यतो आपण हाताळत नाही, आपल्या रोजच्या जगण्यातला विषय आहे, पण आपण याच्याबद्दल बोलत नाही. भ्रमणध्वनीचा अतिवापर. काय ना, मला चर्चा ना एकट्याला करायला आवडत नाही. मला नेहमी असं वाटतं की बाबा मी प्रश्न विचारावे, तुम्ही उत्तरं द्यावीत, तुम्ही प्रश्न विचारावेत, मी उत्तरं द्यावी. त्यांनी काय ना चांगली एकदम व्यवस्थित चर्चा होते. सगळ्यांना कळतं आपण काय गंमत करत चर्चा करायची का. आम्हाला तर गमती जमती खूपच आवडत सर, काय सांगायचं. होय होय होय. तर पहिलं मी तुम्हाला विचारतो, मला सांगा तुम्हाला मोबाईलच्या काय समस्या येतात. स्क्रीन गार्ड फुटतंय हो सारखं फोनचं. सर, माझ्या मोबाईलवर 3 लाईन आल्या आहेत. मला वाटतं माझ्या मोबाईलवरूनच हायवे गेलाय. मोबाईल रिपेअर करणारा वाटलो का मी. वेगवेगळी. अरे मोबाईलच्या समस्या म्हणजे स्क्रीन गार्ड फुटलाय असलं कसलं काहीतरी सांगताय मला. अरे मोबाईलच्या समस्या म्हणजे सामाजिक वैयक्तिक काहीतरी समस्या मोबाईलच्या अतिवापरामुळे ज्या आपल्याला भोगाव्या लागतात, ज्यांना सामोरं जावं लागतं, त्याच्याबद्दल बोला ना. हा, तसंच बोलत होतो. एक बेसिक मी संवाद सुरू करण्यासाठी काहीतरी एक वेगळं बोललो. नाही सर, आमचे प्रेक्षक असेच आहेत सर. सगळ्यांना आमच्याकडे असं हसत खेळत होतं आणि कुणीतरी म्हटलेलंच आहे ना की आपल्याला चल. आपण हल्ली ना फोन खूप वापरतो. म्हणजे सतत फोटो काढणे, सतत व्हिडिओ काढणे, खूप उठसूट आपण फोनचा वापरच करत असतो, हो की नाही. त्याच्यामुळे झालंय काय ना, आपण कुठल्या निसर्गस्थळी गेलो, एकदम छान असं निसर्गरम्य ठिकाणी गेलो ना, तर आपण ते सौंदर्य असं डोळ्यात भरण्याऐवजी ना आपण फोनमध्ये कॅप्चर करत बसतो. मला मान्य आहे मोबाईलमुळे जग जवळ आलंय, पण जगणं कठीण झालंय ना. मोबाईल ही काळाची गरज आहे, मूलभूत गरज नाहीये, हे लक्षात घ्या. कुणीतरी हे म्हटलेलं आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिवापर वाईट. कोण म्हणले. असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा अतिवापर वाईट. कोण म्हणलंय तर. असं म्हणतात. मला नाही म्हणलं कोण. पर्सनली येऊन कशाला सांगतील बाबा गोष्टीचा अतिवापर वाईट, असं कशाला सांगतील मला सांगा. अरे म्हणतात ना असं. पॉम पॉम म्हणजे मी नाईट ड्रायव्हर आहे ना. अच्छा. पॉम पॉम यावेळी खालचा हॉर्न वाजला. अरे 2 हॉर्न कुठे ठेवलेत रे, वरती आणि खाली. माझ्या ट्रकला आहे. काय प्रश्न विचारा. हा सर, ट्रक चालवताना स्पीड ब्रेकरवरून गाडी उडाली तर आधी स्टेअरिंग पकडायचं की मोबाईल. विषय पहिले स्टेअरिंग पकडायचं. मोबाईल का पकडाल तुम्ही. स्टेअरिंग पकड. मुळात गाडी चालवताना तुम्ही फोन का पकडता हातात. कारण सर होल्डरला मोबाईल लावला तर मला व्हिडिओ नीट दिसत नाही. पण गाडी चालवताना फोन वापरायचा नाही. मॅप बघत असाल तर ठीक आहे, व्हिडिओ वगैरे बघायचे नाहीत. पण सर व्हिडिओ बघितला नाही तर मला झोप येते. अरे पण मग तुम्ही झोपत जा ना. पण सर ट्रक चालवताना झोपलो तर मागे ट्रॅफिक जाम होईल ना. अरे ट्रक बाजूला लावून झोपत जा ना. ट्रक थांबवला की झोप नाहीये. लायसन्स काढा रे, लायसन्स काढा. लायसन्स काढा या माणसाचा पहिले. सर तुम्ही शांत व्हा. तुम्ही कसं काय त्यांना कळतंय का ते काय बोलतायत. कदाचित त्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काहीतरी सोल्युशन सांगा ना यावर. मुद्दा सोल्युशनचा नाहीये, मुद्दा विषयाचा आहे. आपण कुठल्या विषयावर बोलतोय, आपण काय बोलतोय हे कळायला नको का आपल्याला. सर 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 आपला विषय खूप भरकटतोय. आता जो विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारा सर. धुण्या भांड्यासाठी अंटी वापर, नाहीतर मांडीवर आमटी सँडल. बावळट आहात का तुम्ही. हे धुण्या भांड्यासाठी अंटी वापर असं वाचताय तुम्ही. काय लिहिलंय ते. भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचं कारण असं लिहिलंय. खाली बस. सर प्रेक्षक आहेत सर. मूर्खपणा दुसऱ्याचा चुकीचा वाचलेला आहे सांगून पण. काय चाललंय. मुद्दाम करतात का हे. मुद्दाम करतात का. मुद्दाम करत असतील ना घरी पाठवा आताच्या आता. अरे तू मुद्दाम करतोयस काय रे. नाही थांब. असं मरायला काय गरज आहे पण मग हे परत बोलायची. सेम बोललोय ना मी. काय चाललंय तुमचं. काय कोण लोक आहेत यार, कुठून आली आहेत ही लोक. तर आपण मोबाईलच्या वापराबद्दल बोलतोय. लक्षात घ्या, मोबाईल 2 ते 3 तासाच्या वर वापरायचा नाही. जगात कधी किती काही झालं काय ना, हे आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी सांगतोय मी. कुठलाही मोबाईल 2 ते 3 तासाच्या वर वापरायचा नाही. मी 2 तासच वापरतोय मोबाईल.
व्हेरी गुड व्हेरी गुड. एक तरी सजग प्रेक्षक आहे आपल्याकडे. मोबाईल 2च काय ना, हल्लीच्या काळात हे कठीण झालेलं आहे. आधी नाही का, भूक लागलेली नसताना सुद्धा आपण उगाच फ्रीज उघडून पाहायचो. हल्ली आपण तसं फोनच्या बाबतीत करतो. काही कोणाचे मेसेज नाही आले, काही नाही आले तरी आपण पटकन काढून बघतो. त्यामुळे मोबाईलचा ना स्क्रीन टाइम वाढलेला आहे. पण एक माणूस इथे आहे जो कमीत कमी फोन वापरतो. मला सांगा, हे कसं साध्य केलं तुम्ही? तर होतं अवघड होतं म्हणजे जुळवलं तसं मी काय कसं कसं बरं तुम्ही हे मी तुम्हाला सांगतो बघा, मी सकाळचा हे वापरतो 2 तास, व्हेरी गुड. दुपारचा हे 2 तास वापरतोय, म्हणजे संध्याकाळचा हे 2 तास वापरतोय, आणि मग रातचा 2 तास येऊ असं वापरतोय मी. अरे म्हणजे परत तेच तुम्ही 8 तास सलग फोन वापरताय. काय करताय, वेडे आहात का तुम्ही? ही गोष्ट तुम्ही करताय ती तुमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कशाला करताय मला कळत नाही. अहो 2 तास वापरायचा म्हणजे एक फोन 2 तास, दुसरा 2 तास असं नाही. कितीही फोन असू द्या तुमच्याकडे, वापरायचे 2च तास. एक कुठलाही फोन 2च तास वापरायचा, त्याच्यापेक्षा जास्त वापरायचा नाही. कळतंय का तुम्हाला? काय ना, या फोनचा आपल्यावरती खूप भयानक परिणाम होत असतो, शारीरिकरित्या, मानसिकरित्या. मग आता फोन फुटण्याचे प्रमाण किती वाढलेले आहेत. हा, आपण फोन कुठे ठेवतो? आपण इथे वरच्या खिशात फोन ठेवतो. आपण इथे हृदय असतं ना आपलं, हार्ट जवळ आपण फोन ठेवतो. फोनमधून इतक्या हाय फ्रिक्वेन्सीज बाहेर येत असतात, हार्टला त्रास होऊ शकतो. फोन समजा पाण्यात पडला असेल किंवा ओल्या हाताने आपण फोन उचलत असू, तर ते आपण जिकडे प्लग करतो ना, चार्जिंग जे लावतो ना आपण, पोर्ट जो असतो, तिथे जर पाणी गेलं असेल आणि त्या पाण्यातच जर तुम्ही फोन चार्जिंगला लावलात तर शॉर्ट सर्किट होऊ शकतो. त्याच्यामुळे आग वगैरे लागू शकते, फोन फुटू शकतो. त्यामुळे काय करायचं, फोन आधी पूर्णपणे सुकवायचा, व्यवस्थित पुसून घ्यायचा. फोन सुकवण्याचा एक उत्तम उपाय मी तुम्हाला सांगतो, तांदळाच्या डब्यात फोन ठेवा. आणि शिजून भातात आला मग शिजून भातात कसा येईल फोन? काय होतंय सर, माझ्या आईला थोडंच कमी दिसतंय सर, त्यामुळे ती काय डबा करती पालता, पडल तेवढा पडल तांदूळ. खरं तर मग तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस एकदा 10च्या 20च्या नोटा गावल्या होत्या भातामध्ये. जर मोबाईल गावला तर काय करायचं मग आम्ही? वेड्यात, मुळात आईला जर दिसण्याचा प्रॉब्लेम होतो, तिला काम नका लावू. भात कोणी करायचा? अरे भात तुम्ही करा ना, कशाला मरायला? फोन येईल मला कळत नाही तांदळात तुमच्या भातात. गावलाच तर काय करायचं? खाता फोन भातात कालवून कालवून खात, त्याची बटणं वेगळी झाली असतील, बटन बिर्याणी म्हणून खा. हॅलो, फायर ब्रिगेड. काय झालं? फायर ब्रिगेड कशाला? लवकर या. एक मिनिट, फायर ब्रिगेडला का फोन लावलेला आहे? तुमची कॉमेडी जळते. विजवायला नको. मूर्ख माणूस, बंकच करायला बोलवलेला का इकडे? तज्ञांना मस्करी करायला बोलवलं का? नाही सर, नाही सर, माफ करा सर, नका असं करू. नका चुक, काय वाटेल ते करतायत ते दोघं. हा, कुठली आई आहे जी दिसेल तेवढा भात टाकते? अरे टोपाचं काय प्रमाण असतं की नाही? तांदळ थोडा बघितले टाकते. अरे असं कसं टाकते? मूर्खा, काय विषय वेगळा आहे की नाही आपला? कशाबद्दल बोलतोय आपण? मोबाईलवरती येतो पुन्हा मी. काय आहे ना, आपण ज्या विषयावरती आज बोलणार आहोत ना, एक मानसिक अस्थैर्याचं कारण का म्हणतोय आपण सतत, शारीरिक अस्थैर्याचं कारण का म्हणतोय या भ्रमणध्वनीला, त्याच्या अति वापराला. ही गोष्ट चांगली आहे, पण आपण कशी वापरतो त्याच्यावरती. सोशल मीडिया आलेला आहे फोनमध्ये, आपण सोशल मीडिया वापरतो ना, आपण हे टाकतो, फोटो टाकतो, व्हिडिओ टाकतो, रील टाकतो. आपण वेगवेगळे 1 मिलियन पाहिजेत, 5 मिलियन पाहिजेत म्हणून वेगवेगळे व्हिडिओ करत असतो. लाईक नाही आली की वाईट वाटतं आपल्याला, कोणी कमेंट वाईट केलं वाईट वाटतं, अस्वस्थता चलबिचल व्हायला लागते की अरे असंच झालं आणि तसंच झालं. त्याच्यातनं मानसिक व्याधी जडायला लागतात. तुम्ही विचार करायला, ट्रॉमटाईज व्हायला लागतात माणसं. एन्झायटी येणं, डिप्रेशन येणं, हे त्या कमेंट्स वाचून कमीच येतंय, मला कोणी पसंतच करत नाही, असे विचार यायला लागतात ना. हे मानसिक आजार या मोबाईलच्या अतिवापरामुळे होत आहेत. ऐका की, सगळं जाऊ द्या, हिस्ट्री कशी डिलीट करायची? मला पण सांगा ना, काय करायचंय? हिस्ट्री कशी डिलीट करायची? ऐका ना. ओ सर, मला पण हिस्ट्री डिलीट करायची कशी? अरे 2 दिवसांनी तुम्ही हिस्ट्री असाल, तुम्ही कसली हिस्ट्री डिलीट करताय? वय बघताय का? अरे कोण, काय हिस्ट्री? कशी हिस्ट्री असते? अरे हा कोण माणूस आहे रे? याला काहीच कसं माहित नाही सभोवतालचं. ऐका की, एवढा गहन प्रश्न नाहीये हा, थांबा सांगतो मी तुम्हाला. असते हिस्ट्री. हे बघा, हा जर तुमचा फोन असेल तर तुम्ही जे काही बाबा तुमचं जे काही, हा समजा आता हा फोन आहे, तर याच्यात जो काही तुमचा हा ब्राउझर आहे ना, तर या ब्राउझरमध्ये इथे उजव्या हाताला वरती, टोकाला वरती
3 डॉट्स असतात, ते टॅप केले की तिकडे एक ब्राउझर हिस्ट्री पण असते. तर तिथे खाली अजून एक ऑप्शन असतो, क्लिअर ब्राउझर हिस्ट्री, डिलीट. तिथनं दिसणार आहे, बसा खाली, डिलीट ब्राउझर हिस्ट्री वगैरे असं सगळं असतं की नाही. ते बटन दाबलं की ते होतं. इतकं सोपं आहे. बस 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 बस, काम झालं आता. तुम्हाला कळते का तुम्ही किती अधीन गेलेला आहात त्या फोनच्या? मेसेज करताय, सोशल मीडिया वापरताय, फेसबुक, इंस्टाग्राम, काय काय वापरताय. गेम्स खेळायला लागलोय हल्ली आपण. आधी मनोरंजनासाठी होते, आता त्यातनं पैसे कमवतायत लोक. ते किती चुकीचं आहे, अनधिकृत आहे ना ते. तुम्हाला कळत, जरी ऑफिशियल असलं तरी ते चूक आहे. ते तर जुगार खेळतात लोक फोनवरती. असं नका करू राजांनो. अरे तुम्ही फोनवर जर जुगार खेळलात ना तर पैसे हराल. सर पण जुगारात फोनच हरलो असेल तर अडकलात की नाही? मर मर, तू मध्ये बोलू नकोस. तू मर. तू कधी कधी गाडी चालवताना असं करत पुढे स्वतः जा आणि मर स्वतःच्या ट्रक खाली येऊन. बावळट, तू नको बोलत जाऊ. याला कशी उत्तर द्यायची मी? एक प्रश्न जेन्युइन नाही विचारत हा माणूस. कशी होणार आहे चर्चा? कुणी काही बोलू नका रे, शांत बसा. सर चिडल्यावर तुम्ही जल्लाद मधला मिथून वाटता. गप्प बसा. जल्लाद मधला मी तुला गप्प. काही बोलायचं नाही अजिबात. अक्कल पाहिजे यार. काय तज्ञ म्हणून बोलवलंय का? काय वाभाडे काढायला बोलवलंय मला? नाही सर, काही बोलायचं नाहीये. चिडू नका सर. चिडू कोणी काय बोलायचं? शांत बसायचं, एकदम तोंड बंद ठेवायचे. बोलू नका. एवढ्या आज चर्चेत इतकी माणसं मला त्रास देतात. तो एकटा माणूस देवासारखा शांत बसलाय. एकटा माणूस मला जेन्युइन दिसतोय अख्ख्या चर्चेत. तो मागे बसलेला. दादा दादा, तुम्हाला काही प्रश्न असतील ना, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. तुम्ही रात्री 3 वाजता प्रश्न विचारा, मी उत्तरं देईन. विचारा. सर माझा मोबाईल मला नेहमी सांगतो तुझी मेमरी फुल आहे. तर मी 12वी नापास कसं झालो सर? भिकार आहे, कारण तुझी मेमरी डल आहे. तुझ्या फोनची मेमरी फुल आहे. तुला अरे अक्कल आहे का रे तुला? मूर्ख माणसा. अरे गधडा आहेस तू, गाढव आहेस तू, म्हणून तू फेल झालायस 12वी. फोन सांगतोय मेमरी फुल आहे, तर कशाला वापरायचा आहे फोन? हेच सांगतोय ना, थोडा वापरा ना. जेवढी गरज आहे तेवढा वापरा तो, नाहीतर नका वापरू ना तो फोन. फोन वापरण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जा, आपल्या मित्रांना वेळ द्या. तिकडे स्वतःचं आयुष्य किती छान आणि किती मस्त खुलवता येते ते पहा ना. क्या बात आहे. चला रे. चला, काय बरेच दिवस निसर्गात फिरलो नाही, त्याला जाऊन येऊ आपण. चला चला, येता काय मॅडम तुम्ही? निसर्ग म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि पावसाला पण जवळ आलेला आहे. असं एक नाही रे, मी शपथ सांगतो, तुम्ही कोणाला विचारा, हा एंड पटणारच नाही. नाही रे. हॅलो, चर्चा माझी. सर येस सर. आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलाय. तो असा आहे प्रश्न, धनुच्या कुत्र टॉपर, मानसीच्या अंथरुणात काय सव? काय लिहिलंय हे? धनुच्या कुत्र टॉपर आणि मानसीच्या अंथरुणात काय सव? 5 मिनिटं मागे या, मला तुमचं अंथरुणातलं कासव पकडायचं. या 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 या. भन्नाट परफॉर्मन्स, फार महत्वपूर्ण विषय. आणि माझा टेकअवे खरंच हा होता की दिवसातून फक्त 2च तास मोबाईल वापरायचा आहे. अँड आय विल कीप अन आय ऑन दॅट एव्हरी डे. थँक्यू फॉर द मेसेज. महेश सर, तुम्ही काय म्हणाल? इम्पॉसिबल आहे 2 तास मोबाईल वापरणं. फक्त 2 तास मोबाईल वापरणं इज इम्पॉसिबल. पण हा विषय खरंच फार इम्पॉर्टंट विषय आहे. आणि प्रत्येक तू फार सुंदररित्या काही गोष्टी मांडल्यास. इट वॉज ब्रिलियंट ॲक्ट. सगळ्यांनी टायमिंगनी फर्स्ट क्लास जुळवून आणलेला ॲक्ट होता. आणि पृथ्वीक, दिस पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑफ युअर्स आय थिंक आय सीन क्वाईट अ फ्यू टाइम्स. बरेच वेळा मी तुझी ही कॅरेक्टर पाहिलेली आहे. आणि ही सिरीज जी आहे तुमची ती अतिशय उत्कृष्ट आहे. आणि तू ना ती तज्ज्ञाची भूमिका अशी फंटॅस्टिक कॅरी करतोस. थँक्यू सर. केस लांब, एक तर तुझे आहेत ते लांब केस, त्यामुळे तू खरंच तज्ज्ञ वाटतो. पण छान झालं. इट वॉज व्हेरी एंटरटेनिंग ॲक्ट. वंडरफुल. थँक्यू सर. थँक्यू.